आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील हळ्ळी येथील प्रिया अमसिद्ध पाटील वय वर्ष 7 मुलीचा रविवारी सकाळी विषारी नाग चावल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी येथे आणण्यात आले। अतिशय गंभीर परिस्थितीत पेशंट असताना उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर यांनी त्या मुलीचा जीव वाचवला। थोडा उशिराने उपचार मिळाले असते तर मुलीचा मृत्यू झाला असता असे डॉक्टर नम्रता तळेकर वैद्यकीय अधिकारी उमदी यांनी सांगितले। हळ्ळी येथील 7 वर्षाच्या प्रिया मुलीचा कोब्रा नाग सापाने सर्पदंशानंतर तिला वेळेत उपचार मिळाल्याने त्या मुलीचा पुनर्जन्म डॉक्टर नम्रता तळेकर यांच्याकडून मिळाला। दरम्यान सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जनावरांसाठी वळईमधून चारा काढताना तिला सर्पदंश झाला। त्यानंतर घरच्यांनी ताबडतोब खाजगी वाहनाने उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। वेळेत उपचार डॉक्टरकडून मिळाले, तिचा जीव वाचला। प्राथमिक आरोग्य केंद्र उमदीच्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर मॅडम यांनी अतिशय गंभीर परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता तत्परतेने उपचार करून कोब्रा नाग चावलेल्या लहान मुलीचा जीव वाचवला। ही घटना आरोग्य सेवेतल्या आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे दाखवलेले सहकार्य, समन्वय आणि झटपट प्रतिसाद विशेष कौतुकास्पद आहे। नातेवाईकांकडून याबाबत वैद्यकीय डॉक्टर नम्रता तळेकर मॅडमचा सत्कार करण्यात आला। उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नम्रता तळेकर मॅडम यांचा कार्यकाळ 1 वर्ष झाला आहे। एक कर्तव्यदक्ष, धाडसी महिला डॉक्टर अधिकारी आहेत। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून कोरोना योद्धा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे। उमदी प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर मॅडम। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।